नमस्कार, औरंगाबाद न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। तर आज जालना येथे एकनाथजी शिंदे महायुतीचे जे उपमुख्यमंत्री आहेत ते दौऱ्यावर येणार होते। त्यांची सभा होती आझाद ग्राउंड येथे। आम्ही महिला काँग्रेस कमिटीकडून त्यांना गाजर दाखवा आंदोलन केलेले गांधी चौक येथे। पण जर एकनाथ शिंदे जर जालन्यात येत असतील आणि 21,000ची जर आमिष लाडक्या बहिणीला एकनाथ शिंदे देत असतील, त्या आधारे त्यांनी जे विधानसभेला लाडक्या बहिणीचे जे मत गोळा करून त्यांची सरकार आणलेली आणि आता 21,000चं आमिष लाडक्या बहिणीला दिलेलं आहे। हे आमिष खोटं असून हे फक्त महिलांना गाजर दाखवण्याचं काम या महायुती सरकारने केलेलं आहे। कारण की गेल्या कित्येक दिवसापासून लाडक्या बहिणीचं फक्त मतदानासाठी फायदा घेण्यात येत आहे, पण त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये या महागाईच्या विषयामध्ये या सरकारने काही केलेलं नाही आहे। तर आज आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने त्यांचा निषेध केलेला आहे आणि जर ते जालन्यात आले तर आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवू म्हणून आज आम्हाला कदीम जालना पोलीस स्टेशन येथे ताब्यात स्थानिक शाखे स्थानबद्ध केलेले आहे। त्यांनी आम्हाला इथं आणलेलं आहे। तर मला सांगा की लाडक्या बहिणीला भेटायला लाडका भाऊ येतोय, पण अशी समस्या झालेली आहे की जालना शहरात काही विकास झालेला नाही। नुसतेच नगरसेवक हायजॅक करण्यासाठी आज एकनाथ शिंदे साहेब आलेले आहे। याबद्दल आपण काय प्रतिक्रिया द्याल? नगरसेवक हायजॅक करायसाठी आता त्यांचं सगळ्यांना ते गाजरच देणार आहेत की आम्ही तुम्हाला पुढे चालून मोठ्या पदावर देऊ, कामं देऊ, आम्ही असं करू। फक्त ही शिंदेची जी सरकार आहे म्हणजे शिंदे शिवसेना यांनी फक्त बरेचशा अशा पक्षातल्या लोकांना जे महाविकास आघाडीचे होते, ज्यांच्यात ताकदच नाही, धमकच नाही, अशाच लोकांना त्यांनी आमिष दिलेली आहे की आम्ही तुम्हाला 2 कोटीचं काम देऊ, 1 कोटीचं काम देऊ। कारण की पक्षामध्ये सगळ्यांना समान अधिकार आमच्या महाविकास आघाडीने दिलेला आहे, पण शिंदेंना वाटलं की आता यांना थोडे छोटे आमिष दिले की ते तिकडे वळून घेतलं, प्रवेश करून घेतात आणि नंतर वाऱ्यावरच सोडतात। आणि जालन्याच्या विकासाच्या बाबतीत त्यांच्याकडे असं काही फॉर्म्युला नाही आहे की जालन्याचा विकास झाला पाहिजे। आणि महानगरपालिकेच्या बाबतीत तर तुम्ही बघत असाल जालन्यामध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये एवढा टॅक्स वाढलेले, त्यांनी महानगरपालिका व्हावं म्हणून त्यांनी जोर धरून ठेवला होता। महानगरपालिका झाल्यापासून तुम्ही सांगा मला किती स्वच्छतेचा प्रश्न आहे, घंटा गाड्या व्यवस्थित येत नाहीत, पाण्याची सुविधा नाही आहे। त्यांच्या काळात तर गेल्या 2 वर्षापासून पाण्याच्या टाकीमध्ये माणसं सडायलेत आणि तेच आंदोलन करायला उठतात की काँग्रेसच्या काळात तरी आम्हाला 8 दिवसाला पाणी मिळायचं, 7 दिवसाला पाणी भेटायचं, पण आता असं झालेलं आहे की 25-25 दिवस पाण्याची वाट बघावी लागते। पाण्यामध्ये जंतू येतात, आरोग्याचा विषय उजळलेला इथं आणि बऱ्याचशा अशा गोष्टी, पाण्यामध्ये केस येतात, फेस येतात आणि मग पाणी वेळेवर मिळत नाही। आणि त्यांनी पाण्याचा टॅक्स वाढून ठेवला, कर वाढून ठेवलेला आहे, सगळ्या गोष्टी अशा विस्कळीत केलेल्या आहे। घंटागाडी वेळेवर येत नाही, कचऱ्याचा विषय झालेला आहे, जागोजागी कचरा जालना कचरामय गेलेला आहे, मोठे गड्डे, त्यांनी आतापर्यंत गड्डे पण बुजवले नाही। आणि फक्त मुख्यमंत्री उडान पुलावरचे टचअप करतो, जसं एखाद्या नवरे आपण मेकअप करतो तसं त्यांनी त्या रोडला टचअप केलेलं आहे आणि ते गड्डे बुजवलेले। पण त्यांचं असं म्हणणं नाही की त्याचे कठडे जे पडलेला आहे तो पूर्णपणे आपण रिपेअरिंग करून बांधून घेऊ, कारण की कोणाच्या पण उद्या जीवितीला धोका होऊ शकतो। हे फक्त शिंदे यायलेत ना, ते फक्त प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी यायलेत, बाकी काही नाही। आहे जिल्हा प्रतिनिधी देवचंद सावरेसह युवराज कुरील, औरंगाबाद न्यूज, जालना।